चला तर तुमच्यासाठी सक्सेस आणि लव काय आहे ते बघूया तुमच्या लाईफमध्ये. हे प्रेझेंट आणि फ्युचरसाठी हा मेसेज राहणार आहे. ओके, मला असं वाटतं की हा मेसेज त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे ज्यांच्यासाठी काही गोष्टी खास येणार आहेत त्यांच्या लाईफमध्ये. ओके, तर आपण चेक करूया तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी येतात आहे. कोणत्या गोष्टी. ओके, द स्टार कार्ड पण मी तुम्हाला दाखवते. 10 ऑफ पेंटिकल्स, एस ऑफ वॉन्ड्स, पेज ऑफ वॉन्ड्स. ओके, ह्या एनर्जीज आल्यात. पहिले मेसेज घेऊया आणि सगळे मेसेज मी तुमच्याशी प्रोव्हाइड करते. तुमच्यासाठी काय लव विषयी मेसेज येत असेल तो पण चेक करूया. हा मेसेज त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे ज्यांच्या लाईफमध्ये खरोखर सक्सेस किंवा न्यू लव ओके येणार आहे. त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे असणार आहे. ह्याच्यामधून पण आपण 3 कार्ड्स चेक करूया. ओके, ह्याच्यामधून पण आपण 3 कार्ड्सच घेऊया. हे तुमचं प्रेझेंट आणि फ्युचरसाठी हा मेसेज ठरणार आहे. ओके, येणाऱ्या काही कालावधीसाठी हा मेसेज तुमच्यासाठी ठरणार आहे. ओके, स्ट्रॉंग. स्वतःची हिलिंग जरा करा. बॉटमची एनर्जी येते. स्वतःची हिलिंग थोडीशी करा. हार्ट चक्र थोडासा हिलिंग करायचे. काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील इतरांविषयी तर थोडासा हार्ट चक्र वर थोडंसं काम करा. ओके, हेल्थचं कार्ड आलेलं आहे, मी तुम्हाला बोललेच आत्ता. ओके, थोडंसं लक्ष द्या हेल्थवर. मी तुम्हाला सगळे मेसेज सांगते. पहिले तर आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय गोष्टी येणार आहेत. तुम्ही काही मेसेज जर एखादा वेट करत असाल, एखाद्या मेसेजसाठी, एखाद्या जॉबसाठी, न्यू लव्हसाठी, एखाद्या प्रपोजलसाठी तुम्ही काय वेट करत जर असाल काय मेसेजसाठी तर तो येताना मला तुमच्याकडे दिसतोय. ओके, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये राईट तुमच्यासाठी येताना मेसेज दिसतो. तुमच्यासाठी ना गोष्टी आता न्यू गोष्टी तुमच्याकडे येतात आहे. नवीन संधी तुमच्याकडे आता येताना दिसतात आहे. प्रेझेंट आणि फ्युचर दोन्हीमध्ये कधीही तुमच्याकडे ते येऊ शकतं. न्यू आणि इतकी ग्रोथ आहे ना त्याच्यामध्ये. हे डिवाइन स्वतः तुमच्यासाठी घेऊन येतं. एक प्रपोजल म्हणा, तुम्हाला एक प्रपोजल, एक असं ब्राईट प्रपोजलचे तुमचे फ्युचर एकदम छान आणि ब्राईटमध्ये करू शकतं. इतकं सुंदर तुमच्यासाठी डिवाइन तुमच्यासाठी प्रपोजल घेऊन येते. ह्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे. आणि 10 ऑफ पेंटिकल्स, वेल्थ येते, सक्सेस येते तुमच्याकडे. ओके, जसं की आपण आता आपले जे विषय होता की सक्सेस आणि लव तुमच्याकडे येते का, तर येस तुमच्याकडे सक्सेस लव दोन्हीही येत आहे. आणि प्रेझेंट आणि फ्युचरसाठी हा मेसेज स्ट्रॉंगली धरा कारण येते तुमच्याकडे. फायनान्शियली खूप छान होणार आहात राईट. वेल्थ येते तुमच्याकडे, लक्झरी लाईफ तुमच्याकडे येते. फायनान्शियली खूप छान आहे हे कार्ड. खूप छान गोष्टी येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. थोडंसं हार्ट चक्रावर थोडासा ब्लॉकेज आहे मला असं वाटतं. बॉटमची एनर्जीज असते दाखवते. थोडंसं हार्ट चक्रावर हिलिंग करा. पास्टमध्ये काही गोष्टी जर तुमच्या झालेल्या असतील तर त्या आता रिमूव्ह करा. आणि फ्युचर खूप ब्राईट आहे त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. आणि आता लिहा की मला फ्युचर कसं करायचंय. तुमच्यासाठी खूप छान गोष्टी डिवाइन घेऊन येत आहे. फॉरगिव्हनेस. ओके ओके, तुमच्या मनामध्ये एखाद्या विषयी काही गिल्ट असेल तर त्याला सरळ माफ करा आणि पुढे चला कारण तुमच्यासाठी फ्युचर खूप छान आहे. काही सक्सेसफुली किंवा तुमच्या पार्टनर आत्ता तुमच्याशी थोडासा नाराज असेल, तुमच्यासाठी योग्य असेल तर फ्युचरमध्येही तुमच्यासोबत राहील. किंवा तुमच्यासाठी फ्युचरमध्ये न्यू गोष्टी, न्यू लव्ह, न्यू जॉब काहीतरी तुमच्यासाठी येत आहे राईट. असा मेसेज येतो. हा लव्ह विषयी मेसेज आहे फुल. ओके, ॲडव्हेंचरचं येतं आहे किंवा तुम्ही असं प्लॅन करत असाल, तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल, फक्त तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत जर जायचं असेल, हा मेसेज लवसाठी येतं तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे. असं काही प्लॅनिंग तुमचं चाललेलं असेल किंवा तुम्ही आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये असा विचार काय करत असेल तर खूप छान आहे हे कार्ड. ओके, चेरीज एव्हरी मोमेंट इज. तुम्ही ना कोणाच्या तरी आठवणी मनामध्ये खूप ठेवलेल्या आहेत आणि ते मोमेंट तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत राईट. लव मेसेज आहे, स्ट्रॉंगली मेसेज आहे तुमच्यासाठी. खूप महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुमच्यासाठी. यू आर द फर्स्ट अँड लास्ट टुगेदर इन माय डेज. ओके, तुमच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाची जोही शेवट आहे तो तुमच्या पार्टनरच्या विचारांनी होतो. ओके, त्यांचा विचार तुम्ही खूप करता. अवर सोल्स कनेक्टेड बिफोर वी वॉन्ट मीट. ओके, तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता असं काहीतरी तुमचं कनेक्शन वाटतंय आणि काही मेमरीज किंवा तुमच्याकडून असेल राईट. तुमच्याकडून जर ते प्रेम असेल तर तुम्ही तुमच्यासाठी हा मेसेज येतो की हो स्ट्रॉंगली तुम्ही त्या पार्टनरसाठी खूप छान विचार करताय.
लव्ह मेसेज खूप छान आले, सगळ्या फिलिंग तुमच्यासाठी येतात आहे. तुम्हाला कोणाला तरी बोलायचं आहे किंवा विचारायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान येतं मेसेज. ओके, जसं मी मगाशी बोलले, जरा हार्ट चक्र थोडासाही वाटतं तर थोडंसं हेल्थवर लक्ष द्या. ओके, इम्प्रूव्ह होऊन जाईल तुमची हेल्थ. ओके, 7 चक्राजवर थोडंसं लक्ष द्या. 7 चक्राजमध्ये काही कर्मास ब्लॉकेजेस असतात, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. पण मला वाटतंय तुम्ही हिलिंगमध्ये येत आहे, हिलिंग तुमची होत्या डिवाइनली. तुम्ही मला ब्लेस्ड दिसताय आणि हेल्थचा काही इश्यू असेल तोही लवकरात लवकर तुमचं सॉर्ट आउट होणार आहे. ओके, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेत चांगल्या. समथिंग बेटर. ओके, तुम्हाला असं काय वाटलं ना की खरंच माझ्यासाठी ती गोष्ट योग्य आहे का, तर तुम्हाला साईन मिळेल. तुम्हाला साईन मिळेल, त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी तुम्हाला चूज करण्याचा एखादा मौका मिळेल किंवा बेटर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी येतील. ब्राईट गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतंय. हा मेसेज मला असं वाटतं की त्यांनाच मिळणार आहे खरोखर ज्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ, वेल्थ, हेल्थ, सक्सेस, लव्ह असं काहीतरी येणार आहे. बघा तुमच्याशी हा कसा रेझोनेट होतोय बघून मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.